कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. कारण तुम्हाला माहिती आहे का, माझ्या व्हिडिओला ना आता ॲड आली आहे. म्हणजे आता माझं चॅनल मॉनिटाईज झाला. आता माझ्या चॅनलवरती माझं इन्कम स्टार्ट होणार. आता मला जे काही चॅनलला ॲड आले ते मला ॲडचं रिव्हेन्यू भेटणार. येस, पण थांबा, हे खरं नाही आहे, हे पूर्ण सत्य नाही आहे. तर काय सत्य आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मनीषा हार्ट स्कूलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आता तुम्हाला माझ्या स्टार्टिंगवरून वाटलं असेल की आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, माझ्या चॅनलला ॲड आली, म्हणजे माझं आता ॲड रिव्हेन्यू स्टार्ट होणार आहे का. पण हे असं काही नाही आहे. आता खूप साऱ्या लोकांना हे एक सत्य आहे ते माहीत नाही. ते काय आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक कन्फ्युजन क्लिअर करणार आहे की व्हिडिओला ॲड आली म्हणजे आपलं इन्कम स्टार्ट होणार का. आणि त्याचप्रमाणे आता 2026ची यूट्यूबची मॉनिटायझेशनची प्रक्रिया कशी आहे, क्रायटेरिया कसा आहे, तर याबद्दल जे काही आहे ते डिटेल्स मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. तर चला, सर्वप्रथम आपण एक कन्फ्युजन क्लिअर करू की आपल्या यूट्यूबवरील व्हिडिओला जर ॲड येत असेल तर आपल्याला त्या ॲडचा काहीच रिव्हेन्यू भेटणार नाही, म्हणजे त्या ॲडचे काहीच पैसे भेटणार नाहीत. तर मग प्रश्न पडेल की आपल्या चॅनलला ॲड येते, मग सुरुवातीला असं असायचं की चॅनलला ॲड आली म्हणजे चॅनल मॉनिटाईज झाला. मग ती चॅनलला जी काय ॲड येते मग त्या ॲडचे पैसे कोणाला भेटणार, तो ॲडचा रिव्हेन्यू कोणाला भेटणार, तर ऑब्वियस तो रिव्हेन्यू आपला जमा होणार यूट्यूबकडे. म्हणजे आपला व्हिडिओचा जो काही ॲडचा जो काही पैसा येईल, जे काही अर्निंग होईल ते आपल्याला ना भेटणार, ते यूट्यूबला भेटणार आहे. ओके, हे कन्फ्युजन क्लिअर करा की ॲड आली म्हणजे तुम्हाला इन्कम स्टार्ट होणार. तर नो, आपल्याला इन्कम स्टार्ट होणार नाही. जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज नाही आहे तोपर्यंत आपल्याला इन्कम नसणार आहे. ओके, आता आपल्या सर्वांना माहिती का आपण यूट्यूबवरतून यूट्यूब हा देखील एक करिअर ऑप्शन्स आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत. यूट्यूबवरतून पण लोक खूप लाखो रुपये कमवत आहेत. म्हणजे हा एक आपला रिव्हेन्यू जनरेट करायचा हा एक देखील प्लॅटफॉर्म आहे. पण हा प्लॅटफॉर्म कसं कम्प्लीट होतो, म्हणजे आपल्याला इथून इन्कम कशी स्टार्ट होते की जर आपला चॅनल मॉनिटाईज झाला तर त्यानंतर आपल्याला पैसे चालू होतात, इन्कम स्टार्ट होते यूट्यूब थ्रू. ओके, तर आपण बघणार आहेत की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सुरुवातीचा क्रायटेरिया काय होता. तर सुरुवातीला 1000 सबस्क्रायबर, देन 4000 तासांचा वॉच अवर्स किंवा 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज हे पूर्ण केल्यावरती काय सुरू व्हायचं, अर्निंग स्टार्ट व्हायची. ओके, पण आता 2026 मध्ये यूट्यूबचा हा काही क्रायटेरिया आहे तो जरा बदलला आहे. तर मग तो कसा आहे की स्टेप 1 मध्ये आता 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 3000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट केला किंवा 30 लाख व्ह्यूज हे 90 डेजमध्ये आले तर त्याला बोललं जातं चॅनल हाफ मॉनिटाईज होतो. पण शक्यतो हाफ मॉनिटायझेशन झाल्यावरती एवढा काही फायदा नसतो, फक्त ते सुपर चॅट्स वगैरे असतात. आणि जो काही आपला कंप्लीट चॅनल मॉनिटाईज होण्याचा क्रायटेरिया आहे तो की 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणं आणि 4000 तासांचा वॉच अवर्स कंप्लीट झाल्यावरतीच खऱ्या अर्थाने आपल्याला इन्कम स्टार्ट होतं. देन त्यावरती जेव्हा त्या ॲड प्ले होतात तेव्हा त्या ॲडचा रिव्हेन्यू म्हणजे ती खरी अर्निंग आपली तेव्हा स्टार्ट होते. ओके, तर मग आपण सगळ्यांनी कन्फ्युजन इथं क्लिअर करायचं की आपल्या चॅनलला आता सध्या ॲड येते, जरी आपला मॉनिटाईज नाही चॅनल तरी ॲड येते तर आपल्याला त्याचं इन्कम भेटणार नाही. पण हे आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे, एक प्लस साईन आहे की म्हणजे आपलं जे काही कंटेंट आहे ते यूट्यूबला आवडतं आहे, म्हणजे जेन्युइन कंटेंट आहे. सो आपल्या यूट्यूबचं जे काही अल्गोरिदम आहे ते आपल्याला पुश करते, म्हणजे खूप साऱ्या लोकांपर्यंत आपलं कंटेंट जातं आहे. आणि हा एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे की आपल्या आपल्या व्हिडिओला ॲड येणं. ओके, आणि शेवटी एकच सांगेल की यूट्यूबवरतून जर तुम्हाला अर्निंग करायचं आहे तर ह्या ॲड बघून खुश होऊ नका. चांगलं आपलं कंटेंट देत चला, कन्सिस्टन्सी ठेवा, डेली आपलं शॉर्ट्स आणि वीकमधनं 2-3 लॉंग व्हिडिओज अपलोड करा. तुमचा जो काही निश आहे त्याला कन्सिडर करून तुम्ही व्हिडिओज टाकत राहा यूट्यूबला. आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे, या क्षेत्रामध्ये एंटर करते तर गिवअप करू नका. येस, इथं हा जो काही वे आहे, हे जे काही पाथ आहे ना, याच्यामध्ये नक्कीच थोडा वेळ जाईल, बट सक्सेस यामध्ये आहे. त्याच्यामुळं
आपण आपली कन्सिस्टन्सी ठेवायची. यूट्यूब पण आपली कन्सिस्टन्सी चेक करतं आपण खरंच सातत्याने व्हिडिओ देतोय का, आणि यस आपलं कंटेंट एकदम युनिक असावं, कुणाचं कॉपी पेस्ट नसावं, आपलं स्वतःचं काहीतरी असावं. मग ते करण्यात पण आपल्याला एक वेगळीच मजा येते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी पण तुमच्यासारखी एक नवीन यूट्यूबर आहे, तर मलाही ज्या गोष्टी समजत आहे, मला ज्या सेटिंग म्हणजे माझ्या चॅनलवरती ॲड आली, सो मी हा व्हिडिओ तयार केला. आणि जेव्हा मी चेक केलं तर तेव्हा हे रिअलाईज झालं की आपलं चॅनल मॉनिटाईज नसतानाही ॲड येतात. म्हणजे आपलं कंटेंट काय आहे, चांगलं आहे, तर आपण त्याच्यामध्येच कन्सिस्टन्सी ठेवून नक्कीच एक दिवस आपण आपलं देखील चॅनल मॉनिटाईज करू शकतो. आणि यस, माझं चॅनलचे 1000 सबस्क्रायबर झाले. आता मी शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग प्लस दोन्ही करते. आणि माझे लॉंग व्हिडिओला कमी व्ह्यूज आहे. ते वॉच हावर्सचा क्रायटेरिया खूप डिफिकल्ट आहे. मी तर विचार करते की आपण शॉर्ट्स थ्रू चॅनलकडं लक्ष देऊ. मी शॉर्ट्सचे व्ह्यूज खूप असतात, पण त्यात पण फरक असतो. जे काही आपल्याला डॅशबोर्डला दिसतो ना व्ह्यूजचा क्रायटेरिया, ते ॲज इट इज आपले व्ह्यूजमध्ये काउंट होत नाही. तर आपण आपलं जे काही वॉच हावर्स कुठून चेक करायचे, की आता तुम्हाला YT स्टुडिओ ॲप माहितीच असेल, तर YT स्टुडिओ ॲपच्या राईट साईडला एकदम बॉटमला जो काही असं असतो ऑन ऑप्शन असतो ना, तिथे क्लिक करायचं आणि तिथे एक्झॅक्टली आपलं फायनल जे काही वॉच हावर्स असतात ना, ते तिथे कॅल्क्युलेट केलेले असतात. डॅशबोर्डला खूप जास्त दिसतात, 4-5 लाख दिसतात, बट तिथे एक्झॅक्टली शो होतात जे की आपले एक्झॅक्ट वॉच हावर्स आहे ते तिथं असतात. त्याच्यामुळे डॅशबोर्डचे वॉच हावर्स कन्सिडर करायचे नाही. ओके, तर तुमचंही नवीन चॅनल असेल, तुम्हीही नवीन यूट्यूबर असाल, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हां, तुमचाही सुरुवातीचा काय अनुभव आहे, तुमची ही यूट्यूबची काय जर्नी आहे, हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि न्यू यूट्यूबरला सपोर्ट करा. थँक्यू.